Hello friends, application of logic for circuit. Express the following circuit in symbolic form. म्हणजे सर्किटला आपल्याला सिम्बॉल मध्ये लिहायचं. नंबर 1. राइट द इनपुट आउटपुट टेबल फॉर द सर्किट अँड इंटरप्रिट युअर रिझल्ट फ्रॉम दॅट टेबल. म्हणजे पहिले याला सिम्बॉलिक मध्ये लिहायचं, त्याच्यानंतर टेबल काढायचं आणि टेबलवरून आपला रिझल्ट लिहायचा, म्हणजे करंट कसा फ्लो होतो हे लिहायचे. पहिले स्विचेस ऑब्झर्व करा, S1 S2 S3 आणि त्यांचे डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंट निगेशन. याचा अर्थ इथे तीनच स्विचेस मेन आहेत. स्विचेस म्हणजे स्टेटमेंट कन्सिडर करू. लेट अस वी कन्सिडर P. P म्हणजे एक स्टेटमेंट. P इज स्विच S1. Switch S1 is closed. Similarly, you consider Q. Switch S2 is closed. Then R different. It is S3 is closed. निगेशन P म्हणजे S1 डॅश कुठं असेल तर निगेशन P घेऊ, गरज नाही. S2 डॅश आहे, इथे घेतो मी निगेशन Q. निगेशन Q means the switch S2 dash is closed and negation R is S3 dash that switch is closed. Means symbol for S1 is P, S2 Q, S3 R, S2 dash negation Q, S3 dash negation R. Okay. Therefore, the given circuit now in symbolic form. Switch S1 S2 dash S3 कसे पॅरलल कशी हे पहा, ते एकमेकाच्या पॅरलल. याला आपण P स्टेटमेंट म्हटलं. निगेशन Q, हिअर निगेशन R. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिव्हन सर्किट जे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिले त्या सर्किट बद्दल बोलतात. गिव्हन सर्किट इज व्हॉट इज सिम्बॉलिक फॉर्म. इन फर्स्ट ब्रॅकेट P पॅरलल असल्यामुळे Q, पुन्हा पॅरलल असल्यामुळे निगेशन Q और निगेशन R. P और निगेशन Q और निगेशन R. आणि ह्या पूर्ण ब्लॉकला तो ब्लॉक कंजंक्शन मध्ये म्हणजे इथे येईल अँड conjunction. Again, symbolic representation for this block. Consider a rectangular bracket for this because it is in one bracket. Now S1 parallel to these two switches and these are two in conjunction, and therefore it is P or parallel or in bracket Q and R. This is the symbolic representation for our circuit. हा झाला क्वेश्चनचा इतका भाग. एक्सप्रेस द सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म. दिस इज आवर सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द. आपल्याला फक्त सर्किट पाहून सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं आहे. म्हणजे शॉर्टकट मध्ये सर्किट ऑब्झर्व करा. तिघांमध्ये ऑर, P ऑर निगेशन Q ऑर R. कंजंक्शन सिरीज, पुन्हा दोघांमध्ये कंजंक्शन आणि ह्यामध्ये डिजंक्शन. हे झालं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. बोर्डसाठी फक्त डिटेल आहे, सीईटीसाठी डायरेक्ट एवढे आन्सर्स काढून किंवा सगळे तुमचे जेवढे सर्किट असतील त्यांचं शॉर्टकटमध्ये सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करून घ्या. आता काय करायचं, राईट द इनपुट आउटपुट टेबल. नाव ऑब्झर्व दिस कम्प्लीट पॅटर्न. हा कम्प्लीट पॅटर्न ऑब्झर्व करा. याच्यामध्ये डिफरंट स्टेटमेंट्स आहेत. P Q R. याच्यामध्ये कनेक्टिव्ह किती येतात, 1 2 3 4 5 6 7. म्हणजे आपल्याला उभे जे कॉलम आहेत ते 7 लागणार. मग P चा वेगळा, Q वेगळा, R आणि बाकी उरलेले 7. या 7 मध्ये मला इथं निगेशन Q च्या कॉलमची गरज आहे, निगेशन R काढावं लागणार आहे. मग निगेशन Q और निगेशन R. आणि हे कम्प्लीट पॅटर्न लास्टच्या कॉलम मध्ये आला पाहिजे. complete pattern. Statement P Q R. For that negation Q
negation R, then negation Q or R. Now find the value of this complete bracket. It is P or negation Q or negation R. Next is Q and R. After that there is P or Q and R. आणि मला इथं जागा कमी पडतोय म्हणून मी याला लॅम्पची पोझिशन लिहितो L and it is our final answer L. These are 8 conditions for PQR. 3 different statements. So conditions are 8. Construct the table for it. Complete table आला पाहिजे आणि फायनल रिझल्टला मी कंप्लीट पॅटर्नला मी L म्हटलोय. कंप्लीट पॅटर्नला L म्हटलोय. There are 8 conditions. Condition number 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and finally 8. These are 8 conditions for 3 different statements. For P, there are 4 times 1 and 4 times 0. For Q, 2 times 1, 2 times 0, 2 times 1, 2 times 0. Then there is 1 0, 1 0, 1 0. आपले लॉजिक सर्कल 8 कंडिशन 4T 4F 2T 2F 1T 1F 3 जर डिफरंट स्टेटमेंट आले असतील तर निगेशन Q म्हणजे या कॉलम कडे पहा. याचं निगेशन 0 0 1 1 0 0 1 1. Negation R. Observe this column. 0 1 0 1 0 1 0 1. Now disjunction of these two. Disjunction मध्ये 0 0 कुठे आहे का चेक करा. 0 0 0 0 0 0. Otherwise it is 1. Disjunction मध्ये FF प्लस F. Otherwise T. 0 0 ला 0. Otherwise 1. Now P or Q or R. Negation Q or R. This is one column. Value of this part. And here is a P. P disjunction 0 0 आहे का चेक करू. नाही आहे. नाही आहे 0 0. जिथे 0 0 येईल तिथे मी स्टॉप होऊन 0 लिहितो. लक्ष आपलं फक्त 0 0 कडे असू दे. And there is only one 0. 0 and 0. 0 or 0. It is 0. Otherwise this is 1. This is 1. Okay. Now Q and R. In and if there is 1 1, it is 1. 1 1. Here is also 1. 1 column row. बाकीचं कंडिशन कंप्लीट 0 येणार. 0 0 0 0. Now finally P or Q and R. P or Q and R. In case of OR, if there is 0 0, it is 0. There is 0 0. Final 3 steps are 0 0 0. Otherwise, it is 1. And now result conjunction of this column and this column. या दोघांचं कंजंक्शन. कंजंक्शन मध्ये 1 1 असेल तर 1 1 1 1 1 इथपर्यंत आहे पहा. 1 1 1 1. Otherwise it is 0 0 0 and 0. This is our final result. Write input output table. Table construct करें. Interpret your result. In your result, current flow or light glow in the circuit. Glow, 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 and here not. When the light not glow, whenever first switch S1 is off
if S1 is off, S2 and S3 either on or off, current is flow, not flow. हे कम्प्लीट डिपेंड कोणावर आहे? फर्स्ट स्विचवर. फर्स्ट स्विच जर ऑफ असेल तर तुमचा लाईट लागत नाही. फर्स्ट स्विच ऑन असेल तर लाईट लागते. रिझल्ट काय लिहिणार? करंट इज फ्लो थ्रू द सर्किट व्हेन S1 इज ऑन, नॉट फ्लो व्हेन S1 इज ऑफ. म्हणजे सर्किट करंट फ्लो थ्रू द सर्किट डिपेंड ऑन द स्विच S1. दॅट इज आवर रिझल्ट ऑन दिस टेबल. टेबलच्या खाली हा रिझल्ट लिहायचा. हा झाला. क्वेश्चन मोठा कुठे बा? फक्त टेबल काढण्यामध्ये. वेळ आपला गेला टेबल काढण्यामध्ये. आणि अवघड नाही टेबल. एक्सप्रेस केलं सर्किट सिम्बॉलिक मध्ये, त्याचा काढला हा टेबल आणि त्याच्यानंतर रिझल्ट काय सांगितलं? S1 ऑन करंट फ्लो, ऑफ करंट नॉट फ्लो. ओके, दिस इज द वन क्वेश्चन ऑन application of logic. Question. Construct the switching circuit of the following. Construct the switching circuit of the following. In bracket negation P, cap Q or P cap negation R. There are P, Q, R, three different simple statements. Here we consider the statement P. What is statement P? Suppose P is the statement switch S1 is closed. Negation P ची मला आवश्यकता आहे. Negation P switch S1 dash is closed. What is Q? Q is second switch S2 is closed. R switch S3 is closed. And for our requirement negation R. Negation R means switch S3 dash is closed. हे झाले आपल्या पॅटर्न प्रमाणे मी स्विचेस कन्सिडर केले. नाउ कन्स्ट्रक्ट द सर्किट फॉर दिस पॅटर्न. सर्किट मध्ये पहा, हे दोघांमध्ये सिरीज आहे आणि हे ब्रॅकेट आहे ना पॅरलल. या दोघांसाठी मी काय करणार? इथे एक वायर घे. हे दोघं सिरीज मध्ये आहेत. फर्स्ट स्विच, सेकंड स्विच, दे आर इन सिरीज. नाउ देयर इज अ पॅरलल कंडिशन. Parallel means like this. Again here two switches are there. It is the switch S1 dash. This is the switch Q म्हणजे S2. खालचा switch P म्हणजे S1 and this is S3 dash. इकडे याला वायर, इकडे याला वायर. मग त्याला बॅटरी बल्ब वगैरे लावायचं चालू. सर्किट हे थोडंसं सर्किट मी तुम्हाला मोठं करून दाखवतो. दिस इज द सर्किट फॉर गिव्हन सिम्बॉलिक फॉर सिरीज. या दोघांमध्ये कंजंक्शन म्हणजे सिरीज आणि हे ब्रॅकेट याला पॅरलल ऑर पॅरलल. बाकी बॅटरी बल्ब हे तुम्ही आपल्या पद्धतीनं डेकोरेट करू शकता. माझ्यानं सर्किट थोडं छोटं झालं होतं म्हणून सर्किटला मी थोडंसं तुम्हाला दिसेल असं मोठं काढलं. काय क्वेश्चन होता? कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. हे क्वेश्चन तयार केले ना कालचे. सर्किटला सिम्बॉलिक मध्ये लिहायचे जे क्वेश्चन आहेत ना ते उलट जास्त सोपे जाते. मग याची प्रॅक्टिस जास्त करा. सिम्बॉलिक इन सर्किट. ओके, क्वेश्चन नंबर 2 घेऊया. Question number 2. P cap Q in one bracket or in another bracket. Negation P cap in bracket. Negation Q or P or R. Conjunction bracket च्या आत ह्या कंप्लीट ब्रॅकेटला इथं डिसजंक्शन, पण मध्ये ब्रॅकेट आहे दोघांमध्ये तिघांमध्ये डिसजंक्शन मध्ये कंजंक्शन. आता इथं तुम्हाला P Q R तीन स्टेटमेंट अलग अलग आले. म्हणजे स्विचेस आहे ना
S1 S2 S3. आता बाकीचे थेरी पार्ट मी लिहित नाही, फक्त इथे शॉर्टली तुम्हाला सांगतो. पी ला मी घ्यायलो स्विच S1, निगेशन P ला मी घेणार आहे स्विच S1 डॅश, Q ला घेणार आहे मी S2, निगेशन Q असेल तर S3 S2 डॅश. देन R means S3 and negation R is equals to S3 dash. That are the assumption for the switches. Switch S1 means statement P, S1 dash negation P, Q S2, S3 dash S3 हे R आणि R dash साठी घेतलेले. पुन्हा पॅटर्न कडे पहा. इथे तुम्हाला S1 S2 S1 dash S2 dash S1 S3. Now the symbolic representation P cap Q, यासाठी एक वायर घ्या आणि दोन स्विचेस सिरीज मध्ये लावा. हे झाले ब्रॅकेट साठी छोटीशी फिगर. इथं आला ऑर म्हणजे त्याला पॅरलल पोझिशन मध्ये आहे, पॅरलल पोझिशन मध्ये आहे आणि तिथे मला हा पॅटर्न घ्यायचा आहे. ओके, यामध्ये पुन्हा काय आलं, निगेशन P हे सिरीज मध्ये म्हणजे पुन्हा मी इथं पॅरलल इथे येईल स्विच नंबर 1, त्याला पॅरलल स्विच नंबर 2 आणि त्याला पॅरलल स्विच नंबर 3 आणि सगळं कनेक्ट करा इथे कंप्लीट या वायरला. आणि मग याला कंप्लीट बॅटरी अँड बल्ब. पण पुन्हा रिपीट केलं PQ. P means S1, this is S2. Negation P is here. Here is S1 dash. This is S2 dash. It is S1 and this is S3. पुन्हा आलं का काय बरोबर, सिरीज और याला हे पॅरलल. पुन्हा या दोघांमध्ये सिरीज या ब्लॉक मध्ये आणि याच्यात सिरीज आणि माझ्या ब्रॅकेट मध्ये ऑर आहे. दॅट्स द सर्किट फॉर द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न. आपल्याला हे स्विचेस पण बोर्डला लिहिताना स्विचेस तुम्हाला कन्सिडर केलेले एक्झामिनरला दाखवावं लागते. सीईटी मध्ये गरज नाही, शॉर्टकट तुम्ही अशी प्रॅक्टिस करू शकता. पण JEE किंवा CET असेल तर तिथे तुम्हाला हे शॉर्टकट पुरेसे आहे. पण बोर्डसाठी जर मार्क कटू द्यायचे नसतील तर लेट P इज स्विच S1, negation P S1 dash, Q is S2 and so on. Okay, that's problem number 2. Construct the switching circuit for the following. त्यात क्वेश्चन नंबर घ्यायला आपण 3 मध्ये पहा इकडे कंप्लीट हे ब्रॅकेट आहे, याच्यामध्ये P cap R or negation Q cap negation R and negation P and negation R. इथं सिरीज हे दोघे पॅरलल मध्ये, देन सिरीज अगेन दिस टू आर इन सिरीज. आपण पाहू पहिले कंप्लीट ब्रॅकेट, त्याच्यामध्ये छोटासा पार्ट P and R कसे येणार दोघं जण, दे आर इन series because there is cap. Okay, then or means in parallel, two switches, they are again in series. Bracket la bracket parallel, series, these are series, P and R, negation Q and negation R. हे झालं कंप्लीट ब्रॅकेट. ह्या कंप्लीट ब्रॅकेटला पुढे सिरीज मध्ये कंजंक्शन मध्ये पुन्हा काय, कंजंक्शन मध्ये दोन स्विचेस, स्विच इन सिरीज. and now our circuit is completed. It is lamp, complete the circuit. What is here? S1. This is S3. It is S2 dash.
This is S3 dash. Negation P and negation R. Negation P, that is S1 dash. Negation R, this is S3 dash. झालं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. ब्रॅकेट कॅप पुन्हा ब्रॅकेट मध्ये. म्हणजे इथे तुम्हाला पूर्ण क्वेश्चन नीट वाचत चला. हे ब्रॅकेटला फार महत्व इथं. तुम्ही कसंही सर्किट काढलं तर कदाचित एखाद्या वेळेस तुमचं कनेक्शन चुकीचं जाईल. त्यामुळे प्रत्येक ब्रॅकेट अलग अलग काढत चला. ब्रॅकेट या दोघांचं पण पॅरलल. हे दोघं सिरीज आणि कंप्लीट हा बॉक्स याला पॅरलल. ओके, दॅट इज क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे. कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट फॉर द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 4. कंप्लीट ब्रॅकेट P cap negation Q and R, or in bracket P cap again in bracket negation Q or negation R. आपण हे पहिल्या ब्रॅकेट कडे पाहू. हे तिन्ही स्विचेस कसे येतात सिरीज मध्ये. स्विच नंबर 1, स्विच नंबर 2, स्विच नंबर 3. नाउ दिस ब्रॅकेट इज पॅरलल विथ अनदर म्हणून याला खाली घेतो असं. P cap means these two are in series. म्हणजे P switch इथे टाकतो and they are in parallel. Again make the parallel situation. Parallel switches. That is the circuit. Now the input wire, battery, bulb, output wire connect to the bulb. Name of the switches P. P means S1. This is S1. Negation Q, it is S2 dash. This is S3. P cap is here S1 series. This is S2 dash and it is S3 dash. This is the symbolic representation for the given circuit for the given symbolic representation. सर्किट साठी रिप्रेझेंटेशन आपण सिम्बॉल केलं तर आता सिम्बॉल साठी सर्किट करतो. हे 4 क्वेश्चन मी तुम्हाला घेतले. या 4ही क्वेश्चन मध्ये आपल्याला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन दिल्याने सर्किट काढायला सांगितले. असे बोर्ड बुक मध्ये पाहिले तर सॉल्व क्वेश्चन काही आहेत आणि एक्सरसाइज मधले फक्त 2 तुम्हाला ठेवलेले आहेत. याची जर प्रॅक्टिस तुम्ही केली तर प्रश्न विसरत बी नाही आणि मजेशीर हसत खेळत मी म्हणतो टीव्ही पाहत सुद्धा प्रॉब्लेम करता येते. ओके, म्हणजे टीव्ही पाहायचं नाही बरं का. ओके, थँक्यू. नवीन टाईपचा क्वेश्चन चालू करू. Obtain the simple logical expression of the following, and after simplifying it, draw the corresponding circuit. मग आठवते का सिम्प्लिफाय कसं करायचं ते. म्हणून जवळपास 3 पिरियड झालं मी एक गोष्ट रिपीट करतोय का ती इथं पण रिपीट करतो. P cap P काय आहे ते. P कुठला लॉ आहे ॲडिम्पोटेंट लॉ. P or P equal to P. Conjunction साठी ॲडिम्पोटेंट, डिजंक्शन साठी ॲडिम्पोटेंट लॉ. Then P cap Q is equals to Q cap P. That is commutative law. जसा AND साठी तसंच OR साठी तो मी लिहित नाही. रूल नंबर 1, that is rule number 2. Then associative law. P cap in bracket Q cap R is equal to P cap Q bracket close cap R. Associative law. Number 4, distributive. P cap Q or R is equals to P cap Q or P cap R. Distributive, conjunction on disjunction. हे डिजंक्शन ऑन कंजंक्शन पण आहे, पण मी एकच लॉ करून तुम्हाला सांगायला. तुम्ही बाकीचं आठवत चला, कारण आपण 3rd पिरियड यामध्ये लॉ रिपीट करतोय. पाठ असणं आवश्यक आहे. नेक्स्ट
कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह. पुढे आठवतो. द डी मॉर्गन्स लॉ, निगेशन ऑफ पी कॅप क्यू इज इक्वल टू निगेशन पी और निगेशन क्यू. निगेशन घेताना कॅपचं रिव्हर्स कॅप होते, निगेशन सेपरेट. एक्झॅक्ट आता निगेशन ऑफ डिसजंक्शन असेल तिकडे कंजंक्शन. नंबर 6, निगेशन ऑफ निगेशन पी इज इक्वल टू पी. हे लॉज तुम्हाला वहीवरती तुम्ही जितक्या वेळा लिहिसाल तितके चांगले. नंबर 7, देर इज पी और द स्टेटमेंट एफ म्हणजे फाल्सिटी. पी और एफ आयडेंटिटी लॉ. आठवतो पी और एफ काय आहे ते? इट इज पी and p cap t, it is also p. It is identity law. Then p cap negation p, the statement and its negation, it always false. The p or negation p, that is always true. याला आपण कोणता लॉ म्हणू? कॉम्प्लिमेंट लॉ. 9 नंबर, P implies Q. Conditional statement can be written as negation P or Q. आणि यावरून तुम्हाला डबल इम्प्लिकेशनचा रूल आठवता येईल. P double implies Q equal to negation P or Q and P or negation Q. हे लॉज पार्ट असल्याशिवाय हे क्वेश्चन जमणार नाही. जोपर्यंत तुम्हाला 10 लॉ पार्ट असतील आणि याच्या क्वेश्चन झाले ते रिपीट करा आणि त्याच्या नंतरच हा क्वेश्चनला हात लावा. आणि हा एकच क्वेश्चन आहे जो लॉजिक मध्ये काही मुलांना अवघड जाऊ शकतो, कारण हे लॉ पार्ट होत नाही किंवा ते मुलं करत नाही. कळेल हे आपलं एक्सप्रेशन लिहिलं मी. दॅट इज इक्विव्हॅलन्स टू पी आर ॲज इट इज. ब्रॅकेट कडे पहा एक लॉ आहे तो पी क्यू cap negation Q, that is complement law, and it is always false, and therefore P or F identity law, that is a P, and hence the logical expression is written as only P. मग एवढ्यासाठी फक्त तुम्हाला सर्किट काढायचं. मीन्स देयर इज ओनली वन स्विच अँड आवर बॅटरी बल्ब. दिस इज स्विच S1. फिगरच्या खेळल्या हिअर स्टेटमेंट P इज स्विच S1 इज क्लोज्ड. ड्रॉ द करस्पॉन्डिंग सर्किट. खूप छोटा प्रश्न होता. इथं लॉज आठवण्यासाठी मी तुम्हाला क्वेश्चन जास्त घेईन, पण कोणता लॉ अप्लाय केला हे पहा जरा. इथं लॉ अप्लाय केला कॉम्प्लिमेंट लॉ, पुन्हा इथं लॉ अप्लाय केला आयडेंटिटी लॉ. आणि जो पार्ट इथे सिम्प्लिफाय करून लॉजिकल एक्सप्रेशनला सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर आलेला पार्ट त्याला एक्सप्रेशन लिहायचं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन सेम. सिम्प्लिफाय द लॉजिकल एक्सप्रेशन and after simplify draw the corresponding circuit. हे आता एवढं मोठं तुमचं लॉजिकल एक्सप्रेशन आहे, याला मला करायचं सिम्प्लिफाय. आठवत असेल तर हा अशाला असा क्वेश्चन झाला असं म्हणता येईल, पण तुमचा प्रत्येक पिरियड कडे लक्ष असेल तर आठवा. मी लिहिते तोपर्यंत आठवा. अशा प्रकारचं आपल्याला झालेलं आहे. इथे मी एक स्टेटमेंट मानतो ब्रॅकेट और सेकंड ब्रॅकेट और थर्ड ब्रॅकेट P और Q और R. मी इथे अप्लाय केला होता असोसिएटिव्ह लॉ. पहिल्या ब्रॅकेट मध्ये निगेशन P and Q और निगेशन P and निगेशन Q. हे ब्रॅकेट क्लोज्ड and or P cap negation Q. हे ब्रॅकेट ॲज इट इज. ठीक आहे. दॅट
इज इक्वल टू, किंवा आता इथं जागा पुरते काय अडचण नाही, इथे पहा याकडे लक्ष द्या, इतक्या पार्टकडे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ उलट पद्धतीने वापरता येतो, रिव्हर्स. निगेशन पी कॅप, निगेशन पी कॅप, एवढ्यातून आपण त्याला कॉमन घेतलं असं म्हणलं तरी चालते. निगेशन पी कॅप, मग ब्रॅकेट मध्ये काय राहील, ब्रॅकेट मध्ये राहील हा क्यू और निगेशन क्यू. शेवटचं ब्रॅकेट पी कॅप निगेशन क्यू ॲज इट इज, याला काहीच केलं नाही. लॉ अप्लाय केला फक्त इथून इथपर्यंत. कोणता लॉ अप्लाय केला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कॉन्व्हर्सली यूज केला. निगेशन पी कॅप डिस्ट्रीब्यूट ऑन द ब्रॅकेट, डिस्ट्रीब्यूट झालेले त्याला रिव्हर्सली यूज केला. that is equals to negation P cap. What is Q or negation Q? Here Q or negation Q is अथवा Q or negation Q, it is a T, or P cap negation Q as it is. Again negation P cap T, negation P cap T, identity law, that is equal to negation P or that P and negation Q as it is. म्हणजे सॉल्व फक्त आपण या ब्रॅकेटला करायला, निगेशन पी कॅप कॉमन असं आलं. याला कोणता लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ. पुन्हा याला आयडेंटिटी लॉ, अँड दॅट इज इक्वल टू. Now operate the distributive law, and hence we get negation P or P and negation P or negation Q. Distributive law. Now observe the first bracket, it is the law, that is again complement law. And this is always the true cap negation P or negation Q. That is equal to T cap. इथं पुन्हा T cap. So this pattern is as it is. म्हणजे कोणता लॉ अप्लाय केला मी, आयडेंटिटी लॉ. And therefore our complete statement pattern, क्या होती statement pattern, negation P cap Q or negation P cap negation Q or P cap negation Q. This complete pattern simplify and written like this only. हे झालं याचं आपलं obtain the simple logical expression. या पॅटर्न साठी मी तयार केलं सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन. पुढे क्वेश्चन काय, ड्रॉ द करस्पॉन्डिंग सर्किट. आता ह्या लॉजिकल एक्सप्रेशनला, या नाही, ह्या लॉजिकल एक्सप्रेशनला आपल्याला ड्रॉ करायचे सर्किट. मी आता तुम्हाला वहीमध्ये व्यवस्थित लिहायचं ना, मी तर जागा आहे. याला सर्किट negation P or negation Q means the switches are in parallel position. If negation P म्हणजे कोण, S1 dash, negation Q म्हणजे कोण, S2 dash. आपली फ्री मध्ये बॅटरी आणि बल्ब लावून टाका, त्याला का पैसे लागेल काही नाही. म्हणजे हे सर्किट झाल्यावर याला कंप्लीट करत चला. हे कंप्लीट जे सर्किट आहे ते सिंप्लिफाय केल्याच्या नंतरचं ड्रॉ द करस्पॉन्डिंग सर्किट फॉर द सिंप्लिफाईड पार्ट. ओके, पहिले हे सिंप्लिफिकेशन आणि यासाठी हे सर्किट. फक्त बोर्ड मध्ये लिहिताना स्टेप बाय स्टेप नीट लिहा. ओके, हा एक नवा क्वेश्चन. पुढचा पाहू लगेच चला. एकूण आज मला वाटते 5 क्वेश्चन घेतले आपण आणि 6 क्वेश्चन घेतले. हे तुमचं लक्ष आहे असं म्हणावं लागेल. 6 म्हणल्यावर 5 क्वेश्चन मध्ये तुम्ही पाहिलं पहा, एक्सप्रेशन्स
जे दिले लॉजिकल एक्सप्रेशन अशाला असं सर्किट काढायचं होतं 4 क्वेश्चन मध्ये. आणि या 2 क्वेश्चन मध्ये काय केलं आम्ही, ऑब्टेन द सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन फर्स्ट अँड देन ड्रॉ द सर्किट. हे क्वेश्चन जर तयार केले तर याच्या दोन्ही काम होईल, सर्किट काढण्याची प्रॅक्टिस होईल, एक्सप्रेशनला सिम्प्लिफाय करण्याची पण प्रॅक्टिस होईल. आणि यामुळे या टाईपच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस जर आपण चांगली केली, लॉजिकचे कम्प्लीट आउट ऑफ मार्क आपल्या हातात आले. मी फर्स्ट पिरियड पासून म्हणत आलो या चॅप्टरला, चॅप्टर इझी, चॅप्टरला JEE मध्ये सुद्धा कंपल्सरी क्वेश्चन असतो. JEE मेन मध्ये, CET मध्ये आहे, बोर्डला तर आहेच. चला व्यवस्थित करत चला. हा चॅप्टर फक्त एक पिरियड उद्याच्याला घेऊ आणि ते एंड होईल. ओके, थँक्यू.